नमस्कार. मी 2 महिन्याआधी माझी हीरो गाडी घेतली होती एअरबॅगवाली. साधारण ती माझ्या DJ वगैरे सिस्टीमसाठी मला गाडी लागत होती, त्याच्यासाठी घेतली होती. साधारण मला जो पिकअप लोड सांगितला होता तो 1.5 टनचा सांगितला होता आणि माझी DJ सिस्टीम साधारण 2 ते 2.5 टनची आहे. आणि टाकल्यानंतर असं मला कधीच अनुभव आला नाही की ती गाडी पिकअप घेत नाही किंवा चढायला वगैरे चढत नाही. CNG वरती सुद्धा तिचा पिकअप आहे ना डिझेलपेक्षा चांगला आहे, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि प्लस त्याच्यामध्ये AC कूलिंग दिल्यामुळे आहे ना ड्रायव्हर कॅबिनमध्ये असं कधी गरम कधी झालं नाही. काचा वगैरे बंद करून मस्त लॉंग रूटला जाण्यासाठी आहे ना कधी पण बेस्ट. असं वाटत होतं की कारमध्येच बसलो का काय. कधी फिलिंग वगैरे असं वाटलंच नाही की टेम्पो चालवतोय. आणि ॲव्हरेजमध्ये पण वगैरे कंपनी जसा क्लेम केला ना 17-18चा तो ॲव्हरेज पण देते. फक्त पिकअप लोड थोडं जास्ती असल्यावर थोडं कमी देईल, पण नॉर्मल लोडमध्ये तेवढा ॲव्हरेज सहज भेटतो त्याच्यामध्ये. आणखीन एक कंपनीला एक सजेशन होतं की जो डिझेलमध्ये पॅनो ब्लॅक वगैरे जी थीम ठेवली होती ती ह्या गाडीमध्ये पण ठेवली असती तर ज्या लोकांना घ्यायचं आहे, उदाहरणार्थ मला पण गाडी घ्यायची होती पण ती पॅनो ब्लॅकमध्ये CNG नव्हती, तर त्याच्यामुळे मला नाईलाजाने एअरबॅगवाली घ्यायला लागली. नाही तर मला पॅनो ब्लॅकवालीच पाहिजे होती. तर कंपनीने नेक्स्ट इयर जे काय अपडेट वगैरे काढतील तर त्याच्यामध्ये CNG पण काढावं असं माझं सांगणं कंपनीला. बाकी गाडी तर चांगली आहे. बाकीच्या कंपन्यांच्या मी गाडी चालवली. याच्या आधी माझी सुपर कॅरी गाडी होती ती पण मी चालवली, पण त्याच्यापेक्षा महिंद्राचं पिकअप क्वालिटी, सेकंड त्याची जी ड्युरेबिलिटी वगैरे लॉंग टर्ममध्ये AC वगैरे मस्त आहे. त्याच्यामध्ये ड्युरेबिलिटी काहीच प्रॉब्लेम नाही. सेकंड हँडलिंगमध्ये वगैरे पण स्टेअरिंगमध्ये पण चांगली चालली गाडी. कुठं व्हायब्रेशन वगैरे काय आले नाही. कट वगैरे मारायला पण कुठे काय प्रॉब्लेम आला नाही. सेकंड मला कंपनीने स्वतः त्यांच्याकडून एक स्क्रीन पण लावून दिली, रिव्हर्स कॅमेरे पण लावून दिले. त्याचे घेतले चार्जेस, पण कंपनीने गुड क्वालिटीची दिली. प्रॉब्लेम वगैरे कशातच आला नाही काय. थँक्यू.